आज पूर्ण दौरा घेतलाय, तुम्ही बघितला, खूप पब्लिक पण त्यांची होती, काय सांगणार? आपणच सगळा माहोल बघितलेला आहे. माझ्यापेक्षा तुम्हीच नक्की काय ते सत्य दाखवलं तर मुंबईमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन जाणाऱ्या धनुष्यबाणाच्या शिवसेनेचं वातावरण हे बाकीच्या पक्षांपेक्षा सगळ्यात जास्त आहे हे आपल्या लक्षात येईल. त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे, गेल्या 3 दिवसामध्ये आज मी भेट देताना ही 12वी शाखा आहे आणि 15वी शाखा आहे. या 15वी शाखेमध्ये देखील लोक 2-2 तास माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे सहकारी येणार म्हणून त्यांच्या प्रेमापोटी आमची वाट बघत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामुळे मुंबईमध्ये पूर्ण शिवसेनेचा माहोल आहे आणि धनुष्यबाणाचा माहोल आहे. आज सांगितलं की एकनाथ शिंदे सुद्धा येणार 15 दिवसामध्ये, त्याच्यात ते तुम्ही आम्ही सांगितलं की इथे कोळीवाड्याचे काही प्रश्न आहेत, SRA चे प्रश्न आहेत, माडाचे प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी स्वतः ही सगळी खाती माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळं ते स्वतः या ठिकाणी येणार आहे. बैठक ऐसी थी कि जो अभी आगामी चुनाव है उसको ध्यान में रखते हुए पक्ष की तरफ से हमारे आढावा बैठक लेने के लिए हमारे माननीय उद्योग मंत्री जो अभी जिनको यहाँ का संपर्क मंत्री भी मुंबई के संपर्क मंत्री भी है, तो आढावा ले रहे प्रत्येक शाखे में जा जाकर, तो कौन सी शाखा में काम अच्छा चल रहा है, कहाँ थोड़ा कुछ कम ज्यादा है, तो ये सारी चीजों की चाचपनी चल रही है और कौन सा वार्ड हम लड़ सकते हैं, कौन सा वार्ड हम नहीं लड़ सकते, ये भी देखा जा रहा है। हमारी ताकत कहाँ है वो सब देखा जा रहा है और उसके आधार पर टिकट देने का काम चलेगा। राजनीति में जो भूचाल आ रहा है उसके बाद में बहुत सवाल खड़े हो रहे हैं। टिकट्स तो देखो आपको पता है मैडम के टिकट्स 227 टिकट्स ही है और वार्ड भी उतने ही है और पार्टी जब यूटी में लड़ रही होती है तो कुछ जगह उन लोग मांगते हैं जहां उनके लोग जीते हैं, कुछ हमारे लोग मांगते हैं, तो क्लेम तो सबका होता है बट वो सारी चीजें कौन जीतेगा वहां पर ये ध्यान में रखकर उनको टिकट दिया जाता है। आज हमने देखा कि मंत्री ने काफी आपकी चर्चा की, बताया कि आपने बहुत अच्छा काम किया है, बहुत युवाएं भी जोड़े हैं और भी युवा जोड़ने की बात की, उसके बारे में कहा? नहीं 3 साल से हम जो ये संगठन का काम कर रहे हैं वो आज मतलब मैंने तो आज इन लोगों को बोला भी, हमारे जो मंत्री साहब आए थे कि 3 साल में पहला कोई मंत्री हमारे इधर आए हैं, एक मुख्यमंत्री आए थे, उसके बाद में कोई अगर मंत्री आया तो आप आए हो, तो अगर इसी तरीके का सपोर्ट हमको प्रॉपर मिलेगा तो हम और संगठन को बढ़ाएंगे, क्योंकि संगठन को बढ़ाने का काम कार्यकर्ता करता है और कार्यकर्ता को ताकत देने का काम हमारे नेता मंडली करते हैं। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तसे हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मी नतमस्तक होऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा मस्तक करून तसेच आमचे महाराष्ट्राचे मनातले मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा मी त्यांच्या मार्गदर्शनाखालून आज मी शाखा प्रमुख म्हणून आमचे 3 वर्षापासूनच्या मेहनत चालली, आमची विभाग प्रमुख लाडके लालसिंग राजपुरोहित जे आम्हाला गाईडलाईन दिले, जे मार्गदर्शन दिले 3 वर्षात काय अभ्यास करायचा, कसं करायचं, कशा पद्धतीने गटप्रमुख उपशाखा प्रमुख वारंवार आमच्यावरती प्रेशर, वारंवार ते आमच्यावरती लक्ष, आम्हाला एकदम त्यांनी अपलूकपणा एक शाखा प्रमुख म्हणून एक अपलूकपणा त्यांनी आम्हाला घेऊन चाललेले आहेत. आज लालसिंग साहेबांचा आम्ही भले आमच्या विधानसभेचे विभाग प्रमुख आहेत पण आम्ही त्यांना आज मिस करतो की विभाग प्रमुख असावं तर ते एकदम प्रेमाळू असावं, जे आम्हाला सतत वारंवार आम्हाला घेऊन समजून सांगणार, प्रवीण असं ना असं अशाला असं केलं पाहिजे, हे कामं केले पाहिजे, तर आपण येणाऱ्या भविष्यात आपण नगरसेवक उमेदवार लढू शकतो आणि आपल्यातलाच कोण एक नगरसेवक असणार आहेत. आम्हाला साहेबांनी असं कधी सांगितलं नाही की तू नगरसेवक असू शकतो, या हिशोबाने तुला काम कर. माझे दहीहंडी असू दे, माझी शिवजयंती असू दे, माझे रामनवमी असू दे, माझे गणपती असू दे किंवा माझे इतर छत्री वाटप, वही वाटप, रक्तदान शिबिर बरेच कामं जे केलेत ते मी साहेबांसमोर मी अहवाल ठेवलंय. साहेबांनी मला ते माझे जे कौतुक बघून, जे माझे अभ्यास बघून जे मला शाबासकी दिली त्यात मी इतका आनंद झालो की शिंदे साहेबांना आम्ही आमच्या मनातला विचार आहे की येणारे पण मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब असावं आणि त्यांचे असेच कामाची पद्धत आम्हाला थोडं शिकवण. भले ते आज 12 तास 24 तास काम करतात, आम्हाला 24 तास काम करणं जमणार नाही, पण साहेबांना आम्ही वचन देतो साहेब 12 तास प्रामाणिकपणे काम करणार, तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला आम्ही मदत करणार. एवढंच बोलून मी जय हिंद, जय महाराष्ट्र.